राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी। आष्टा सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून उमेदवारी घेतलेली आहे। दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, राजाराम बापू कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक दिलीपराव वग्यानी, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे युवकचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, दीपक मेथे, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, उदय कुशिरे, वायवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्रीताई शिंदे, राष्ट्रवादीचे आष्टा शहर अध्यक्ष प्रकाश रुकडे, विद्याताई शिंदे, वरदराज शिंदे, विश्वराज शिंदे, बाबासो सिद्ध, युवा विकास आघाडीचे अध्यक्ष अमर शेळके यासह राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी या प्रचारात सहभाग तसेच मोलाचा वाटा घेतलेला आहे। घर टू घर, होम टू होम प्रचार आणि व्हिजिट सुरू आहेत। वैयक्तिक गाठीभेटी, कोपरा सभा या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत। जयंत पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे विविध आणि वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळत आहे।